देगलूर येथे नांदेड जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचे मतदान आज दिनांक 26 जुलै रोजी पोलीस प्रशासनाच्या कडक बंदोबस्तात शांततेत पार पडले। या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या श्वेताताई बसवराज पाटील वंडाळीकर तर भाजपाचे विजयसिंग देशमुख या निवडणूक रिंगणात आहेत। ही निवडणूक दोन्ही पक्षासाठी प्रतिष्ठेची ठरली असून या अटीतटीच्या निवडणुकीत कोणाचा विजय होईल याकडे नांदेड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। नांदेड जिल्ह्याच्या राजकारणातील एक दांडगा अनुभव असलेले माजी मंत्री माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर हे ज्या उमेदवाराच्या बाजूने त्यांचा विजय निश्चित असे राजकीय वर्तुळात बोलल्या जात आहे। नांदेड जिल्हा बँकेच्या निवडणूक मतदाना दिवशी देगलूर येथे माजी मंत्री माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर आले असता त्यांनी गणगोतशी बोलताना या निवडणुकीतील अनेक बाबीवर प्रकाश टाकत आपले मत व्यक्त केले। पहा एक गणगोतची खास रिपोर्ट। बँकेची जी निवडणूक आहे ही निवडणूक अटीतटीची होत असल्याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे, काय सांगाल दादा याबद्दल? नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर मी गेल्या 25 वर्षापासून संचालक आहे। बँकेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा 11 संचालक बिनविरोध निवडून आले। त्याचं प्रामुख्यानं काही कारण असेल तर माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आणि राष्ट्रवादीचे आमचे नेते प्रताप पाटील चिखलीकर या दोघांनी भूमिका घेतली की ही निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, म्हणून 11 ठिकाणचे संचालक बिनविरोध निवडून आले। आणि आज मी खालची परिस्थिती पाहिली, जे आता 12 उमेदवार उभे आहेत, मला तर असा विश्वास आहे की 12चे 12 निवडून येतील, कारण जे काही उभा टाकलेले उमेदवार आहेत त्यांना फार लोकांचं पाठबळ नाही। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, आता आपली बँक प्रॉफिटमध्ये आलेली आहे। तुम्ही वाचलेलंच असेल की यावर्षी आम्हाला जवळपास 27 कोटी रुपयाचं प्रॉफिट झालेलं आहे। आज मराठवाड्यामध्ये नंबर 1ला लातूर आहे आणि नंबर 2ला आपली नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक आहे। म्हणून अशोकरावची भूमिका अशी होती की बा ही बँक इथं राजकारण नको, राजकारण आपण करू, जिल्हा परिषद पंचायत समिती इतर निवडणुकीमध्ये पक्ष आहेत, पक्षाचं राजकारण करू, पण बँकेमध्ये आपण सहकारी क्षेत्रामध्ये बँक आपली मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याला कर्ज पुरवठा करते। नांदेड जिल्ह्यामध्ये जेवढा शेतकऱ्याला कर्ज पुरवठा जे करते त्यापैकी 70% कर्ज पुरवठा आम्ही जिल्हा मध्यवर्ती बँक करते। ही भूमिका घेऊन अशोकरावजींनी खूप प्रयत्न केले आणि अतिशय परिस्थिती मी पाहिली की काही ठिकाणी या बिनविरोधमध्ये निवडून येणाऱ्या उमेदवारांनी माघार घेतली। जिल्ह्यामध्ये आपण परिस्थिती पाहिली आणि आज अतिशय चांगलं वातावरण आहे आणि मला विश्वास आहे की आमचे सर्वच्या सर्व संचालक चांगल्या मताने निवडून येतील। बिनविरोधमध्ये काही उमेदवार निवडून आलेले आहेत आणि काही नाराजी झालेली आहे, तर या निवडणुकीवर त्या नाराजीचा काही पडसाद उमटेल का? नाही, काय सांगा? नाही, हे पहा, जेव्हा त्यांनी ताकद असतानाही माघार घेतली तर ते माजी मुख्यमंत्री अशोकराव म्हणण्यावर त्यांनी माघार घेतली आणि ते सर्व आज जे आहे ते पूर्ण शेतकरी पॅनलच्या बाजूने उभे आहेत। बिनविरोध उमेदवार निवडून आले, परंतु या बिनविरोध निवडीमध्ये घरातलेच उमेदवार निवडून आल्याची ही चर्चा होत आहे, टीका होत आहे, त्याबद्दल काय सांगाल? की बिनविरोधमध्ये मुलगा आहे, सून आहे, लेक आहे, असेही नाते सांगले जाते। मूळ मुद्दा असा आहे, लोकांचा पाठिंबा कुणाला आहे? आता तुम्ही उद्या 28 तारखेला काउंटिंग झाल्यावर समजेल। आता वर्तमानपत्रामध्ये काही बातम्या येतात, टीका टिप्पणी होते, त्याच्यावर मला फार भाष्य करायचं नाही, पण लोकशाहीमध्ये लोक कुणाच्या बाजूने आहेत त्यावर सगळं अवलंबून आहे। मी तुम्हाला सांगतो, कुणाची मुलगी जरी असली, त्यांनी उभा जरी केली, लोकमत जोपर्यंत नाही ती काही निवडून येऊ शकत नाही, तर हे आरोप तर होत राहतात। राजकीय क्षेत्रामध्ये आपला खूप मोठा दांडगा अनुभव आहे आणि सहवास राहिलेला आहे, तर दादा ज्यांच्या पाठीशी राहतील तो उमेदवार विजय होईल असंही बोललं जातं। नाही, मी एकटाच नाही, माजी मुख्यमंत्री अशोकराव आहेत, प्रतापराव आहेत, सगळेच आहेत, जवळपास रवींद्र चव्हाणही या आमच्या पॅनलच्या बरोबर आहेत, जवळपास सगळेच आहेत। BJP, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, एकनाथ शिंदेची सेना
सगळेच आहेत आपल्याबरोबर, सर्वपक्षीय आहे.